तर सूरज होणार बिग बॉसचा नवीन कॅप्टन। आत्ताच मी तिथला प्रोमो पाहिलाय आणि सूरज इतका छान खेळतोय, तो चक्क अरबाजवर भारी पडतोय, निक्कीवर भारी पडतोय, ते प्राइज घेण्यासाठी त्याच्याशी भांडतोय। हे बघून मला खूप खूप आनंद झालाय, कारण टीम बी ने हे सूरज सोबत बिलकुल ठीक केलेलं नाहीये की त्याला सेकंड पोझिशन दिले, त्याच्याकडे फक्त 2च प्राइज दिलेत, पण तरीही प्राइज मिळवण्यासाठी सूरज खूप चांगला खेळतोय। आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, सूरजला वोट करा आणि आणखीनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मलाही सपोर्ट करा, माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज पाहत राहा। आणि तुम्ही बघताय की टीम ए आणि टीम बी मध्ये कालच्या एपिसोड मध्ये किती छान गेम झाला, पण टीम ए न एकत्र येऊन टीम बी ला हरवलं आणि टीम बी हरण्याचं कारणच हे की टीम बी चांगलं खेळली नाही। फेर खेळण्याच्या नादात ते खूप खराब खेळलेत की ते काही खेळलेच नाहीयेत। म्हणजे त्यांच्याकडे चान्स होता वैभवला आणि इरिनाला कॅप्टन पदापासून बाहेर काढायचा, तर त्या जागी त्यांनी चॉईस केले अंकिताला, वर्षाताईला आणि पॅडी दादाला। हे काय चाललंय? तुमच्याकडे चान्स असून सुद्धा तर तुम्ही स्वतःला बाहेर काढताय आणि त्यांना चान्स देताय, त्याला काय म्हणावं ना। आपल्या सगळ्यांना टीम ए चा खूप राग येतोय, पण टीम ए एकत्र मिळून खेळत आहे आणि टीम बी की चांगली लोक असून चांगलं असून सुद्धा गेम खेळत नाहीयेत। प्रत्येक वेळी रितेश भाऊ बोलतात की तुम्ही काय इथे पिकनिक करायला आलायत का, तरी पण यांच्या डोक्यात उजेड पडत नाहीयेत, हे खेळत नाहीयेत। आणि या ठिकाणी टीम ए ला सुद्धा प्रत्येक वेळी सांगतात की नीट वागा, नीट शब्द वापरा, पण तरीही टीम ए तसंच खेळतीये आणि गेम जिंकतीये। इथे चाललंय काय? आणि अंकिताकडे यावेळी चान्स होता की योगिताला कॅप्टन पदासाठी चॉईस करणं, पण अंकिताने ते केलेलं नाही, जे करून लास्ट टाइम योगितानेच अंकिताला वोट केलं आणि कॅप्टन बनवलं, पण योगिताने हे यावेळी केलं नाही। हे मला बिलकुल आवडलं नाही। एका टीम मध्ये असून सुद्धा तुम्ही असं कसं करू शकता ना। लास्ट टाइम ती फक्त अंकिता योगितामुळे कॅप्टन झालीये। आणि इकडे वैभवचा आणि इरिनाचा तर वेगळाच रोमॅन्स चालू आहे। त्यांना काय चाललंय त्यांच्या आयुष्यात हेच कळत नाहीये, एकमेकांना नेहमी चिपकून बसतायत। अरे तुम्ही रोमॅन्स करायला आलाय का बिग बॉस खेळायला आलाय, हेच कळत नाहीये। आणि इकडे वैभवने एक बोललाय असं की मला असं वाटतं की इरिनाला कॅप्टन व्हायचं होतं, तर इरिना कॅप्टन झाली पाहिजे। अरे भाई तुझं आहे की नाही काही, हे सगळं इरिनावरच आहे। खुश सध्या बिग बॉस मध्ये काय चालू आहे ना, हे खरंच काहीच कळत नाहीये। आणि इकडे निक्की मॅडमचा वेगळाच रडापडा चालू आहे। अरे गेम जिंकून सुद्धा हे कसे रडू शकतात? या फालतू कारणामुळे की अरबाजनं तिला हग नाही केलं, तिला विश नाही केलं वेल प्लेड म्हणून, आणि तो योगिताकडे पाहिला, यामुळे निक्की वैभवच्या गळ्यात पडून रडतीये। अरे हे चाललंय काय? निक्की, वैभव, अरबाज, अरे मला तर हे काहीच कळत नाहीये। आणि इकडे वेगळीकडे काय चालू आहे, धनंजय दादा आर्याला भांडतात जेवण करण्याच्या मुद्द्यावरून, जे की त्यांच्या मुद्द्यामध्ये काहीच मुद्दा नाहीये, त्यामुळे हे भांडतायत। आणि आर्याला त्यांनी शब्द वापरला की तो थर्ड क्लास मुलगी आहे। धनंजय दादा, मी तुम्हाला फॉलो करते, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, पण तुम्ही असं एखाद्या मुलीबद्दल बोललं नाही पाहिजे। तुमचे भांडणं जरी असतील तरी बोलताना एक लिमिट असली पाहिजे, आणि जी लिमिट हे बिग बॉसचे घरातले सदस्य विसरून गेलेत। आणि पुढारी आणि निक्की, अरे बहीण भावाचं रिलेशन आहे म्हणे यांचं, आणि यांचं चाललंय काय? तो पुढारी हिच्या हिल्स घालतोय, त्याला असं वाटतंय का की हिल्स घातल्यावर तो निक्कीच्या हाईट काय होईल? आपल्याला त्याच्या हाईट बद्दल बोलायचं नाहीये, पण माणसाने नीट राहावं आधी। अरे तो तिचे हात दाबतोय, तिचे काय हात दुखताय का, पाय दाबताय एकमेकांचे, मांडीवर बसून झोपताय? अरे चाललंय काय या ठिकाणी? आणि म्हणताय आम्ही बहीण भाऊ आहोत म्हणून। अरे हे काहीतरी ना खूप वाईट चाललंय। बिग बॉस म्हणजे रितेश भाऊ, तुम्ही या वीकेंडच्या वारला याबद्दल बोललंच पाहिजे असं मला वाटतं। तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू गाईज।